कांदा वगैरे सगळं टाकून देते. आता मम्मी सगळं टाकलेला होत भाजून. नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या रणखांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आपण 2 छोट्या मातीच्या चुलीवरती बनवणार आहोत शेवग्याची शेंगची झणझणीत भाजी, अजून ज्वारीची भाकरी. तुम्ही आमची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आता आपण सुरुवात करूया. पहिले मी लसूण कापते, अजून मम्मी साल वगैरे काढून घेते. आता मी साल वगैरे काढून घेते. तोपर्यंत आपली चूल पेटते आणि मग आपण पाणी. मस्त पैकी आपली आता चूल पेटलेली आहे. आपण आता पाणी ठेवूया भाकरीसाठी. थोडंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. मित्रांनो बघू शकता की इथं शेंगा सोलून झालेले आहे. अजून माझं इथं लसूण सुद्धा सोलून झालेलं आहे. कांदा कापून घेते मी. आता मम्मी कांदा कापते पटापट. कांदा कापायचा आपल्याला. चला आता आपण खोबरं कापून घेऊया. कांदा मी साईडला ठेवते. याला भाजून घेऊया लागले. त्याच्यामध्ये सगळं एक संगत आपण भाजून घ्यायचं आहे. आता मी आलं घेते, थोडंसच घेते आणि सगळंच आपण हे भाजून घेऊया आणि मग वाटण करून घेऊया. मित्रांनो बघू शकता की आता मम्मी पाणी उतरून ठेवते आणि मसाला भाजायला घेते. आपला मस्त पैकी जाळ पण छान लागले. आपली छोटी चूल आहे म्हणून आपण एकच शेंग घेतली. हो, मग थोडं आपण वाटण करायचं. आता मी तेल टाकते जरा. आता मम्मी तेल टाकते थोडंसं टाकायचं आपल्याला बस. आणि सगळं भाजून घ्यायचं. कांदा वगैरे सगळं टाकून देते. आता मम्मी सगळं टाकलेलं आहे. हो, आपण भाजून पक्क घेते. त्याच्यामध्ये आपल्याला धन आणि जिरा बाकीचं सगळं टाकून देते. आता मम्मी थोडंसं जिरं टाकते. हो, जिरं, मग आपलं तीळ आहे ते थोडंसं टाकून दे. अजून थोडंसं धन. हो, आणि धन. आता मम्मी सगळं एकजीव करणार. एकजीव करते. इथं भाजते तोपर्यंत मी इथं गरम झालेलं पाणी ह्याच्यात टाकून देते. म्हणजे कसं, नाहीतर आपलं पाणी नाही तर थंड होईल. मित्रांनो इथं आपला कांदा भाजते. आता मम्मी तोपर्यंत पीठ मळते. पीठ मळून घेते. थोडं पीठ मी साईडला करते जरा. तोपर्यंत आपला कांदा होतोय भाजून. मी हलवते. हो, हलवून. हे बघा आता मी पाणी टाकलंय.
आता मम्मीने गरम पाणी टाकलेलं आहे. मी उलट नाही आता चांगलं हलवून घेते. आता मम्मी मस्तपैकी पीठ मळते. हो आता पीठ पण मळून घेते लागले आपलं तोपर्यंत इथं होत भाजून. मित्रांनो मी इथं मस्तपैकी एकजूट करून घेते तोपर्यंत मम्मी इथं पीठ मळते. पीठ मळून तुम्ही काय घेते. असं करू नका ट्राय वगैरे. इथं माझे पालक आहेत समोर. हो. आता भाजलेला आहे. आता मी काढून घेते. चांगलं आपलं कांदा बिंदा सगळं भाजून झालंय आणि तवा ठेवते. आता मी कांदा उतरून घेते. मित्रांनो आता आपण हे काढून घेऊया. त्याच्यानंतर मम्मी वाटण करायला जाणार. आणि इथं माझा तवा तोपर्यंत तापतो मी वाटण करून घेते आणि मग भाकरी दोन झाल्या मी मग आपण भाजी करू मग शेंगाच्या. शेंगा. आता मम्मी वाटण करायला चालले एकदम झणझणीत. मस्त पैकी वास एकदम चांगला येतोय. जिरा आपलं धन मस्त. चला वाटण करून येते. आता मम्मी वाटण करायला चालले. मित्रांनो बघू शकता की इथे आपलं वाटण झालेलं आहे. आपलं आता वाटण झाले. आता आपण भाकरी करून घेऊया. चला दोनच भाकरी करते. आपला आता तवा पण मस्त पैकी तापत चाललाय. आपण 2 भाकऱ्या करणार आहोत. इथं आपला तवा पण मस्तपैकी इथं गरम होतोय. बघू शकता की आता मम्मी भाकरी थापटते. झाले आता आमची भाकरी. आता मी तव्यात टाकते. आता मम्मी भाकरी तव्यात टाकते आपल्या. मम्मीने भाकरी तव्यामध्ये टाकलेली आहे. आता मम्मी थोडस पाणी लावते. जाळ एकदम बर आपला लागलाय. भाकरी पण मस्त छान आपले फुगून येतील. पलटी मारते. चला आता दुसरी भाकरी करायची. आता मम्मी दुसरी भाकरी करायला घेते. शिकाय चांगली शिकू. मित्रांनो आपली भाकरी झालेली आहे. काढून घेते. आता मम्मी भाकरी काढून घेते. आता मम्मी दुसरी भाकरी टाकते. आता मम्मीने दुसरी भाकरी टाकलेली आहे. आता मम्मी थोडस पाणी लावते मस्तपैकी. आता आपण भाकरी झाली आणि आपली भाजीची तयारी. मित्रांनो आता मम्मी भाकरी काढून घेते. काढून घेतल्या भाकरी. आता मी तवा साईडला ठेवते.
आता कढई ठेवते. आता मम्मीने कढई ठेवलेली आहे. आता मम्मी थोडस हो. तेल तेल टाकते. टाकते. चला आता मित्रांनो, आपण आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मम्मी कढीपत्ता टाकते. चला मित्रांनो, आता आपण सगळे मसाले टाकू. हो, थोडस पहिले तेलातच मसाला टाकते, जेणेकरून आपला मस्त पैकी कटील. आणि लगेच वाटण टाकते, कारण मसाला मग आपला जळायला नको. आता आपण सगळे मसाले टाकूया. परत तिखट मसाला अजून एक वेळ टाकून देऊया. हळद टाकली, थोडासा गरम मसाला आपला, तिखट मसाला आपला, कांदा कांदा लसूण लसूण मसाला. मसाला. चांगल्यापैकी आपण एकजीव करून घेऊया. झालं वाटतं. मित्रांनो, चला आता आपण पाणी टाकूया. पहिले शेकटीची शेंग टाकूया आणि मग पाणी टाकूया. आता टाकलेलं आहे आपण शेवग्याची शेंग. आता चांगलं आपण एकजीव करून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट टाकतोय बघा. आपल्याला आता चवीपुरतं मीठ. आता आपण एकजीव करून घेऊया. डाळ घालते. आता मम्मी पाणी टाकणार. चला आता आपण पाणी टाकू. थोडस पाणी टाकलंय. मित्रांनो, आपली शेवग्याची शेंग 10-15 मिनिटांमध्ये बनून होईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार. तोपर्यंत मी आता तू खाणार? कोथिंबीर चिरून घेते. पब्लिकला सांग. बोल. आता मम्मी कोथिंबीर टाकते. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. मम्मीने आता कोथिंबीर टाकलेली आहे. मित्रांनो, बघू शकता आपल्या शेकटाची शेंगाची भाजी एकदम ग्रेव्ही टाइप छान पद्धतीने झालेली आहे. चला आता आपण उतरून घेऊया. आता आपण उतरून घेऊया. मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार. आपल्या 2 मातीच्या छोट्या चुलीवरची आपल्या शेकटाची शेंग अजून ज्वारीची भाकरी कशी झाली आहे. हे बघा, मस्त पैकी आपली ग्रेव्ही. हे दोघांमध्ये ठेवा. म्हणता नाही घे.
गरम आहे खूप. मित्रांनो, आपल्या चुलीवरचं जेवण एक नंबर झालेलं आहे. आणि भाकरी सुद्धा मऊ झालेली आहे. म्हणतात कसं झालंय मित्रांनो, आपल्या चुलीवरचं जेवण एकदम चांगलं झालंय. तुम्ही पण आपल्या घरी ट्राय करा पालकांबरोबर आपल्या छोट्या चुलीवरती. चुलीवरचं जेवण एक नंबर. गावाकडे चुलीवरतीच बनवतात आणि भरपूर टेस्टी लागतात. तुम्ही पण घरी ट्राय करा एक वेळ. चला तर मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथंच एंड करू. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.